you? Just fine or very fine? Very nice. So, मराठीत बोलायला चालेल सगळ्यांना? Yes. चला तर मग मला सांगा आता तुम्हाला कसं वाटतं? छान. कुणाकुणाला वाटलं की आपला पण असा सत्कार झाला पाहिजे आणि कुणाकुणाला वाटतं की घरात जाऊन मी मोबाईल कधी बघणार? अरे वा, तुला वाटतं मोबाईल बघावा घरी? क्लॅप फॉर हिम. ऑनेस्टी काय दिसलं आपल्याला? ऑनेस्टी, प्रामाणिकपणा. त्याला माहिती आहे त्याच्यात एक गुणदोष आहे की त्याला मोबाईल बघावा आवडतो. त्याला हेही माहिती आहे की त्याला उच्च ध्येय प्राप्त करायचं, पण त्याला हेही माहिती आहे की त्याला मोबाईल बघतो. यावरून काय शिकायचं मित्रांनो? आपण काय शिकायचं? आपल्याला जर यश घ्यायचं असेल तर आपल्याला काय मिळवायचं आहे हेही आपल्याला माहित असायला पाहिजे आणि आपल्याला आपल्यातले कोणते दोष कमी करायचे हेही आपल्याला माहित असलं पाहिजे की नाही. आता मोबाईल इथं बघत नाही असं कोण आहे का? सगळे बघतो ना. मोबाईल आवडत नाही असं कोण आहे का? सगळ्यांना आवडतो. पण जर तुम्हाला सत्कार व्हायचा असेल तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की काही वाईट गोष्टी असतात ज्या आपण आपल्यातून मिटवल्या पाहिजे. बरोबर का चूक? मग आता मला सांगा तुमच्या त्या वाईट गोष्टी तुम्हाला कशा कळणार? मोबाईल बघणे ही वाईट गोष्ट हे तुम्हाला कोण सांगतं? पॅरेंट्स सांगतात, टीचर्स सांगतात. मग आपण त्याचं ऐकलं पाहिजे. आता इथपर्यंत येण्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आता तुम्ही देऊ शकता का ही परीक्षा, UPSCची परीक्षा तुम्ही देऊ शकता का? आता ह्या लेवलला देऊ शकता, दुसरी तिसरी नाही. तुम्हाला ग्रॅज्युएशन करावं लागेल. मग ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही छान मार्क्स घेतले पाहिजे, हो नाही? छान मार्क्स घेण्यासाठी काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. आणि ही अभ्यासाची सवय मग तुम्हाला तुमच्या 22, 23, 25, 26 वर्षापर्यंत ठेवावी लागेल. मग ती लावायची कधी? आत्ता लावायची ना. मग तुम्ही एक दिवस नक्कीच मॅडमच्या हस्ते जसा आज माझा सत्कार झाला तसाच तुमचा पण होणार. आणि ही स्वप्न तुम्ही आतापासून बघा. मी तुम्हाला खूप साध्या शब्दात सांगते की म्हणजे खूप असं थरारक भाषण वगैरे मी नाही करणार आहे, कारण तुमचा एज ग्रुप असा आहे की तुम्हाला साध्या शब्दात सांगायचं है ना. मग अभ्यास किती जण करतात इथे? सगळेच करतात ना. तुम्ही इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहात, अभ्यास सगळेच करताय. त्यामुळे सगळ्यांचंच अभिनंदन. तुम्ही छान स्कूलमध्ये आहात, तुम्हाला छान प्रिन्सिपल मिळालेले आहेत, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं. मी स्वतः मॅडमकडून खूप शिकलेली. कविता करण्याचं प्रोत्साहन मी कविता पण करते, मॅमकडून मिळालं. शिक्षणाचं मॅडमच्या एवढ्या डिग्री आहेत, तुम्हाला असं वाटलं पाहिजे की एवढ्या डिग्र्या मला सुद्धा मिळाल्या पाहिजे. बरोबर की नाही? हे मोटिवेशन तुमच्यात कायम राहावं अशी मी अपेक्षा करते. आणि इथं मला बोलवल्याबद्दल मॅमचे पण आभार मानते. आणि आता बोलावं असं वाटतं की तुम्ही खूप लहान आहात, तुम्हाला काय सांगावं हेच मला समजत नाही. पण मी हे सांगेन की तुम्ही पालकांचं नेहमी ऐका. आपले आई वडील असतील, हे तुमचं वय आहे ना, ते तुम्हाला कधीच वाईट सांगणार नाही. आता तुम्हाला वाटेल की काय कटकट आहे, काय मम्मी तू हे सांगते, काय पप्पा तुम्ही हे सांगता, पण त्यांचं ऐका. तुम्ही ऐकलं ना त्यांचं, तुमच्या आयुष्याचं भलं नक्कीच आहे. टीचर्सचं ऐका. असं बघा आता मॅमने किती छान स्पीच दिलं, किती कॉन्फिडन्स होता त्यांच्या शब्दामध्ये. ग्रामीण लेवलमध्ये आहे म्हणून कुणी कमी समजायचं कारण नाही ना. वाठार असू दे किंवा दुसरे कुठलेही गाव असू दे, आपण मुलं आहोत ना. आता पोरांनो, आपला गावठी शब्द वापरते पोरांनो. आपण पोरांच्यात खूप पोटेन्शियल आहे, पण बाहेरच्या दुनियेच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण वाटतं आपण टिकणार आहे का? अजिबात घेऊन जायचं नाही. मुलींना मी खास करून सांगेन, लहानपणापासून तुम्हाला सांगितलं जातं मुलगी असं बस तसं बस. आपण गल्लीत असतो, आपण चार चौकाच्यात असतो, त्या गोष्टीकडे लक्षच द्यायचं नाही आपण. ठीक आहे, आपल्याला मम्मी काही गोष्टी सांगेल त्या गोष्टींकडं ऐकायचं आपण. त्या मम्मी काय सांगते बघा, मॅडम काय सांगतात बघा. वेगवेगळ्या लोकांची आत्मचरित्र वाचा, ध्येय उच्च ठेवा. अब्दुल कलाम म्हटले होते, काय म्हणाले होते? छोटं ध्येय हा गुन्हा आहे. जर तुम्हाला वाटतं ना पोलीस ऑफिसर व्हा तर टॉपचं व्हा. जर तुम्हाला वाटतं टीचर व्हायचं तर मॅमसारखं प्रिन्सिपल व्हा. जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं तर MBBS डॉक्टर व्हा, पण मोठं व्हा. इंजिनियर व्हायचं तर IIT मध्ये जा. मग यासाठी काय करायचं आता सांगा मला. मी काय सांगितलं आणि अजून एक सांगितलं, पॅरेंट्सचं, टीचरचं सांगतात ते काय करायचं. एवढं तुम्ही फक्त करा. ह्या लेवलला तुम्ही 10वी पर्यंत एवढंच करा.
पुस्तकं वाचा, चांगले मार्क्स घ्या, नंतर मग स्वतःचा विचार करायला लागा. नंतर मग सगळे सांगतात मग ऐकायचं नाही, मग आपण विचार करायचा स्वतःचा. बरोबर की नाही? पण तोपर्यंत आता तुम्ही खूप लहान आहात, तोवर काय करणार? फक्त ऐकायचं. काय करायचं? ऐकायचं. ठीक आहे? कसं करते तुम्हाला की तुम्ही स्वतःला त्यामध्ये बघा, कारण माझा बॅकग्राऊंड तुमच्यासारखाच आहे. ठीक आहे? तर माझं प्राथमिक शिक्षण झालं, आपली इथं सगळे मराठी शाळा बघताय, इथं झालं. पुणे हायस्कूल किनीमध्ये माझं 10वीचं शिक्षण झालं, 10वीपर्यंत. स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूरला मी सायन्स केलं, 12वी सायन्स. आणि त्याच्यानंतर मला 11वीतच कळलं होतं की मला UPSC क्षेत्र करायचं, UPSCच्या परीक्षा द्यायचे आणि त्यात मला ऑफिसर व्हायचे, क्लास 1 ऑफिसर व्हायचं. मग मी 10वीमध्ये कळल्यानंतर काय केलं की काय आहे बाबा UPSC, आपल्याला खरंच जमणार आहे का, कोणते विषय असतात, हे मी 11वीमध्येच जाणून घेतलं. याचा मला फायदा असा झाला की मला पुढची वाट क्लिअर झाली की मग मी BA केलं, जेणेकरून ते विषय आणि UPSCचे विषय एकच असतात. मग MA केलं. पण इथं लक्षात घ्यायचं की BA करून थांबायचं नाही, कारण UPSC क्षेत्राकडे येताना आपल्याला प्लॅन B असणं गरजेचं असतं. आता हे सगळं तुम्ही कधीतरी तुम्हाला मोठे झाले या गोष्टी कळतील, पण एक लक्षात घ्या, मी सुद्धा ह्याच रोड, तुम्ही ह्या रोडवर नेत आहे ना, ह्या रोडवर मी शेणाच्या पाट्या वाहिलेले सायकलवरून. ह्याच रोडवरून मी सायकलवरून रानातली वैरण असते ना आपली म्हशीला घालायची, ती वैरण मी आणलेली 2 व्हीलर गाडीवरून. ह्याच रोडवरून माझ्या पप्पांनी मला गाडी शिकवलेली. ह्याच रोडवरून मी काही वेळा इथं शाळा त्यामुळे लेट झालेली आहे, त्यासाठी शिक्षकांची बोलणी खाल्ली आहेत का, तर नंतर मम्मीला लोड होऊ नये कामाचा म्हणून शेणाची पाटी इथं उकिरड्यावर टाकून जायचं. आता पुन्हा कसं काम करावं लागतं.